यात काही स्टीलवर शंका नाही मित्रांनो. आपण पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय तो मात्र इथे निडी एक्सप्रेस हा मात्र खेळाडू प्रतीक. यावेळी मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. आता चेंडू जर पडला ना मित्रांनो, त्या पद्धतीचा चेंडू अप्रतिम दर्जाचा होता, कारण की ज्यावेळी चेंडूला पडल्या पडल्या कळाटणी मिळाली आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण जर पहिले षटक प्रगती पथकावर आहे. पहिल्या षटकामध्ये प्रतीक जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये एक जबरदस्त रोखण्याचं काम करतोय. यावेळी डान्सिंग डाऊन झाला होता. पुढे सरसावण्याचा प्रयत्न पंचाने मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि इथे सांगितलं की ही एक वाईट स्वरूपात धावसंख्येत मात्र अवांतर धावसंख्येमध्ये एकनी भर पडतीये. आपण जर पाहिलं तर यावेळी मात्र तुषार डान्सिंग डाऊन झाला होता. तुषारचा इरादा पक्का केला होता. अगदी पूर्णपणे सर्कलच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण जर पाहिलं ना मित्रांनो, शक्तिवर्धक खेळ जेव्हा चालू होतो ना, त्यावेळी मात्र प्रत्येकाच्या माइंडसेटमध्ये असतं की या सर्कलच्या वरून जर चेंडू गेला ना तर नक्कीच आपल्याला 4 धावामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. अशाच प्रकारे आपण पाहिलं तर इंडियामध्ये वीरेंद्र सेहवागची खेळी जर तुम्हाला मित्रांनो आठवली ना, तर मित्रांनो ज्यावेळी खेळत असतो ना त्यावेळी मात्र सर्कलच्या वरून खेळण्याचा पूर्णपणे इरादा असतो. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू हवाई सफर करतोय, मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आल्यानंतर मात्र त्याला टायमिंग अगदी पाहिलं तर ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर, आणि चेंडू करतोय हवाई सफर. आपण पाहिलं तर पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कारण की यावेळी प्रतीकने जे मात्र सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली, यावेळी मात्र पाहिलं तर कमबॅक केलं होतं, संघाला सावरलं, आणि परंतु इथे मात्र पाहिलं तर चेंडू थोडासा मात्र हातातून निसटला आणि इथे जीवनदान मिळालं. एक धाव नक्की खात्यामध्ये जमा झाली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 9 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळीचा चेंडू पंचांकडे दाद मागितली, पंच तटस्थ आहेत. इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव नक्की मिळतीये. इथे एक धावाने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 10 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. पहिलं षटक शक्तिवर्धक खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र दोन्ही फलंदाज मात्र कोण कधी तुषार हेवी होतोय तर कधी इथे मात्र प्रतीक देखील आपण पाहतोय गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. या मैदानामध्ये पाहिलं तर मोठे फटके येणं गरजेचं असतं. त्यावेळी मात्र प्रत्येक संघ सांगत असेल की मात्र फटकेबाजी होणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु ही डावी एष्टी सोडून जाणार. इथे मात्र अवांतर धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडतीये. आपण जर पाहिलं या मैदानामध्ये, आपण पहिलं तरी तुम्हाला काल देखील मी सांगितलं की ज्यावेळी वेस्ट इंडिजचा 13 वर्षाचा खेळ मायकल होल्डिंग 13 वर्षाचा मात्र क्रिकेट खेळला गया, त्यावेळी देखील त्यांनी म्हणजे 13 वर्ष खेळून देखील एकही वाईट टाकला नाही. परंतु इथे 6 चेंडू टाकता मात्र 1 ते 2 वाईट नक्कीच मिळतं इथे. अशा वेळी मात्र थोडासा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. यावेळी देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअरला श्री मोठा फटका, जबरदस्त टॉलिंग देतोय आपल्या संघासाठी डीजे. होता धावसंख्या बोर्डवर लागली गेली 17. त्याप्रमाणे आपण पाहतोय
पहिल्या षटका पाहिलं तर 17 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पुढे आपण पाहतो गोलंदाजी मार्कडे बाहुबली असं म्हटलं जातं तो बद्दल प्रशांत. आज आपण पाहिलं तर 10वी चषक असेल, RTPL असेल, मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपला गोलंदाजीचा नमुना त्यांनी चांगल्या प्रकारचा पेश केलाय. परंतु मुन्नाबाळे सामना करेल आज मात्र पर्व मराठे इथे आज इथे पहिल्या भरपूर 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये जॉईन झालाय. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तिकडे मात्र सुंदर झेल टिपला. अगदी पाहिलं गेलं तर जबरदस्त झेल, अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 18 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतो. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय गिरीश असेल. आपण शक्तिवर्धक खेळ संपलेला आहे, 4 षटकांचा खेळ असणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि इथे मात्र सर्व खेळाडू शिबिर असेल तैनात केलेले आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा जायजा घेतला तर शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेग पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला, इकडे मात्र पाहतोय लॉंग ऑफ आणि इकडे डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आणि अशा प्रमाणे क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला देखील आपण पाहतोय. अशा प्रमाणे व्ह्यू रचना आखलेली आणि तसंच त्याप्रमाणे गोलंदाजी होईल का सामना करेल तो इथे मात्र तुषार बडे प्रशांतच्या गोलंदाजीचा. कारण की यावेळी मात्र 2 फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि सुंदर पद्धतीचा डिफेन्स मधून खेळून काढला. ज्यावेळी मात्र चेंडू मोड अगदी पुढे मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात अगदी सहजरित्या खेळून काढला. त्यांना असं वाटलं की मोठा फटका खेळला तर नक्कीच काहीतरी वेगळं होईल, परंतु त्यांनी अगदी शेवटच्या क्षणाला सांगितलं की हा चेंडू अगदी डिफेन्स मधून एक धाव काढली आणि प्रशांत सुंदर गोलंदाजी करतोय. माइंडसेट गोलंदाजी म्हणता येईल, कारण की ज्या वेळी मात्र तुषार बडेच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्या अपोजिट मात्र त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं चाललंय. कारण की असं जर म्हटलं गेलं त्यावेळी मात्र तुषार बडे मोठा फटका खेळला जाईल, त्यावेळी मात्र अगदी हलवार पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संदेश यावेळी सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटची काहीशी भेट झाली नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये आपण पाहिलं. यावेळी मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली, कारण की प्रशांत ज्यावेळी मात्र अगदी लोअर पद्धतीचा चेंडू जर हाताळतो ना त्यावेळी देखील फलंदाजाला देखील कळत नाही अशा पद्धतीची त्याची लोअर पद्धतीचा चेंडू हाताळतो. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. तिकडे पाहिलं तर एक धाव घेतलेली आहे, 2 धाव घेण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये चेंडू सांभेल तोपर्यंत 3 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण होतील का. रनिंग द द विकेट अप्रतिम दर्जाची आपण पाहिलं तर अगदी लेझी क्रिकेट पाहिलं मित्रांनो. ज्यावेळी मात्र चेंडूवर येणं, चेंडूवर कलेक्ट करणं, अशा वेळी मात्र अगदी दोन्ही फलंदाजांनी मात्र जाणलं. अशा वेळी मात्र 1च्या बदल्यात 2, 2च्या बदल्यात 3 धावा कन्वर्ट केल्या आणि अशा ते 3 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय तर 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे आणि यावेळी मात्र दुसरे षटक मार्गस्थ आहे. प्रशांत सुंदर गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजीचं जर आवड पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मुन्नाला माघारी परतवलं, दुसऱ्या षटकाला एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावली, परंतु या चेंडूवर मात्र संदेशनी मात्र 3 धावांचा फटका आपण पाहिलं. डान्सिंग डाऊन होतोय, चेंडू हवेमध्ये भरपूर काळ तिकडे मात्र प्रथमेश आहे, कोणतीही चूक होणार नाही. यावेळी पूर्णपणे सापला रचला होता आणि या सापल्यामध्ये अडकला तो मात्र तुषार बडेला लालच दिली आणि इथे मात्र तुषार बडेचा मात्र विकेटचा पतंग होतोय.
षटकामागे धावा कमी आल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याच्या नादामध्ये इथे मात्र आपला विकेट गमावा लागला. इथे मुन्ना बडे सस्त्यामध्ये परतला, परंतु तुषार बडेने मात्र संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. 2 षटकांतून 14 धावसंख्येवर बाद झाला. परंतु आता गोलंदाजी मार्कडे येतोय तो मात्र रोहन मडवीला आपण पाहतो. गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहे आणि अगदी देवी गावाला मात्र सावरण्याचं काम त्यावेळी करतो. अडचणीत जेव्हा संघ असेल ना तेव्हा रोहन मडवी नक्कीच आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देत असतं. परंतु दुखापतग्रस्त असल्या कारणामुळे गेली कित्येक वर्ष तो गोलंदाजी करत आहे. परंतु आता मात्र नवीन पर्व आहे, तर नवीन पर्वाला मात्र सुरुवात करतोय तो मात्र रोहन मडवी आपण पाहतोय. यावेळी मात्र फलंदाजी मार्कडे संदेश आपण पाहतोय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू जिथे मात्र लॉंग ऑफच्या वरून मात्र मोठा फटका येऊ शकतो का, परंतु तिथे अडथळा निर्माण झालाय. गिरीश मात्र याच्या अडथळ्यामध्ये निर्माण झाला. गिरीशने मात्र हा रोखण्यात यश संपादन केलं आणि बाबूला मात्र माघारी परतवलं. डीजे आपली चांगली चुणूक दाखवतोय. प्रथमतः गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर मध्ये विकेटमध्ये परिधान केलं आणि इथे मात्र सामना करतोय तो मात्र मुकेश. यावेळी मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू बॅट कट झाल्याने इथे मात्र त्रिफलाचित करून आहे. बॉल ब्युटिफुल दांडी गोल आणि इथे मात्र मुकेशला पहिल्या चेंडूवर माघारी परतवलंय आणि इथे आंबेकर संघाला मोठा हादरा दिलाय. डीजे साठी नामीद संधी आहे. विकी मडवीकडून त्याला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर हॅट्रिक केली तर निलेश बडे सामना करेल तो रोहनच्या गोलंदाजीचा. हॅट्रिकच्या आजच्या दिवसातील ही सुरुवात होणार का, येणारा षट सांगून जाईल. आपण पाहतोय रोहन उलटाच पद्धतीचा चेंडू का कव्हर पॉईंटच्या वरून जातोय. चेंडू मात्र इकडे ट्रॅव्हल होतो. अशा वेळी मात्र चेंडू आउटफील्ड एवढी फास्ट आहे मित्रांनो. अशा प्रमाणे इथे चांगल्या प्रकारच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला. निलेशच्या बॅट मधून निघाला मोठा फटका. दिल मांगे मोर रन मिळतील 4. पाहिलं तर पूर्णपणे यावेळी सुंदर पद्धतीचा चेंडू अगदी ज्याप्रमाणे गुडल्या स्पॉट उडाला गेला चेंडू. यावेळी मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला एवढी जबरदस्त कलाटणी दिली. पहिला चेंडू जर पाहिलं तर विकेटमध्ये परिधान केलं. दुसरा चेंडू यॉर्कर लाईनचा विकेटमध्ये परिधान केलं. तिसऱ्या चेंडूवर विकेट घेण्याच्या उलटाच पर केला आणि इथे मात्र 4 धावा गेल्या. पुढच्या क्षणाला जर चेंडू पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र देखील सुरेख पद्धतीचा चेंडू. रोहन मात्र अगदी पाहिलं ना, ज्यावेळी मात्र आपण पाहिलं तर भरपूर 2-3 वर्ष गॅप टाकला होता. 2-3 वर्षाच्या गॅप नंतर मात्र रोहन पुन्हा माहिती अगदी मजबूत परिस्थिती निर्माण झाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला धार तोच आपण पाहतोय. रोहन पुन्हा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2-3 वर्षानंतर पुन्हा गोलंदाजी मार्ककडे येतोय.
आणि यावेळी जर पाहिलं तर मित्रांनो 2 विकेट परिधान केलं, 4 धावा खर्च केल्या, 2 चेंडू डॉट टाकले. यावेळी मात्र समीकरण अप्रतिम दर्जाचं पाहिलं. 5 चेंडूचं समीकरण आपलं व्यूहरचना पाहिली तर फक्त ना फक्त 4 धावा खर्च केल्या. तो मात्र रोहन मळवी यांनी आहाहा! सुंदर पद्धतीचा काय चेंडूला कलाटणी मिळाली मिळतो असा इथे मात्र निलेशला मात्र थोडासा अचंबित केलंय. कारण की इथे मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि इथे मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू निर्धाव पद्धतीचा आला आणि या निर्धाव चेंडूमुळे सांगता झाली आणि अशा वेळी मात्र पाहिलं तर तिसरं षटक एवढं जबरदस्त पडलं. 2 विकेट मिळवल्या आणि 4 धावा खर्च केल्या. अशा वेळी मात्र धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. ती मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावसंख्या. जर आपण जर पाहिलं तर तुम्ही आता पहिलं षटक जर हाताळलं गेलं होतं तर 17 धावांचं होतं. दुसरं षटक आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कडे आला होता प्रशांतने पुन्हा एकदा फुल स्टॉप लावला आणि 5 धावा खर्च केल्या. इथे देखील पाहिलं 2 विकेट मिळवल्या. तिसऱ्या षटकाला आपण पाहिलं तर रोहन मडवीकडे चेंडू सोपवला. तिथे देखील पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या. 3 चेंडू सलग डॉट टाकले. निलेश पाडेला जागच्या जागी उभं केलं आणि अशा वेळी गोलंदाजी मार्कडे येतोय. त्यांचं अगदी पाहिलं तर जेव्हा निडी गावाला क्रिकेटला सुरुवात झाली ना तेव्हा हा खेळाडू मात्र 16 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आतिश यांनी मात्र धुमाकूल मचवला होता. कारण की छोटासा का खेळाडू असला तर त्याची गेली कित्येक वर्ष आणि या गावासाठी नावाची उद्घोषणा नक्कीच करतोय. कारण की आतिश हा नाव साधा सुद्धा नाहीये मित्रांनो. ज्यावेळी मी क्रिकेटमध्ये ज्यावेळी होतं ना क्रिकेटचं मात्र जेव्हा नाव गाजतो ना तेव्हा मात्र हा आतिशचा नाव देखील नक्कीच गाजत असतो. परंतु सामना करेल तो मात्र खेळाडू आहे तो स्ट्राईकसाठी आहे. तो इथे मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल हर्ष छोटा पॅकेट बडा धमाका नक्कीच आहे मित्रांनो. याच्याकडे देखील स्टोक मोठे मोठे स्टोक आहेत. यावेळी मात्र इथे पाहिलं तर डीप स्क्वेअर तिथे नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो. इथे मात्र ट्रॅव्हल झालाय चेंडू. इथे चांगल्या प्रकारचा जबरदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला हा मात्र खणाघाती चौकार. यावेळी पाहिलं तर अगदी जडमध्ये टाकला चेंडू. अगदी पाहिलं ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता काहीसा खेळला. इथे मात्र 2 धावा काढण्याचा प्रयत्न 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण. इथे नक्कीच आपण पाहिलं तर नॉर्थ साईडला नक्की आउट झाला असता. कारण की ज्यावेळी मात्र त्यांनी पाहिलं की तिथे थोडासा कन्फ्युज होत परंतु ज्यावेळी मात्र हरची जर पाहिली रणेंद्र विकेट अप्रतिम दर्जाची 1च्या बदल्यात 2 धावा घेणं मात्र नक्कीच तरी कामयाब झाले आणि अशा वेळी 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. यावेळी मात्र फुल स्टॉप लावला होता. शेवटचं षटक म्हटलं गेलं तर टेस्ट ओव्हर स्पेशल ज्याला म्हटलं मात्र अतिश गोलंदाजी मार्कडे. हा सुंदर पद्धतीचा चेंडू हलवार पद्धतीचा चेंडू पाहिलं तर अगदी बॅट गुमली गेली. परंतु यावेळी मात्र चेंडू दिमाखाने टाकला आणि अशा वेळी मात्र चेंडू पॅडवर आदलला गेलाय आणि इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्येत मात्र 1 भर पडतीये. धावसंख्या जर पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 33 धावसंख्या आंबेकर संघ सांगत असेल या 3 चेंडूमध्ये काहीतरी करामत झाली पाहिजे. या 3 चेंडूमध्ये काहीतरी मोठा फटका आला पाहिजे. यावेळेचा चेंडू पॅडवर आदलला गेलाय. पंचांनी नक्कीच सांगितलं गेले परंतु चेंडू तिकडे सेकंड स्लिपच्या दिशेने जातोय आणि आता इथे 1च्या बदल्यात 2 धावा घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र हा निलेश पटेलला माघारी परतावं लागते. डीजे
आहे. कारण की आज जर पाहिलं तर 4 षटकांचा 10च्या सरासरीने जायचं आहे ते मात्र कालभैरव निडी संघाला. आपण पाहिलं तर पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये जे अगदी पिच धीमा होतो त्यामुळे चेंडू बॅटवर सहजासहजा येत नाहीये. परंतु यावेळी मात्र पाहिलं तर तुषार बडे ऑन फायर झाला होता. पहिल्या षटकामागे चांगला पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. पुढच्या क्षणाला मात्र पाहिलं ना तर प्रशांत मित्रांनो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत 2 मोहरे टिपले. आपण जर पाहिलं तर त्यावेळी मात्र प्रशांत वडवीनी मात्र संदेश आपण पाहिलं तुषार बडेला माघारी परतवलं. तत्पूर्वी तातडीच्या पाहुण्यांसाठी मी आजूबाजूला कोणी मान्यवर मंडळी आला असतात तर ते व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आज आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस. संघासाठी पाहिलं तर विशाल बडे यांनी एक सुंदर टॉनिक दिलं. कारण की 6 धावांचा एक ते 6 धावा किती फायदेशीर ठरू शकतात. कारण की चेस करण्यासाठी मात्र त्याला थोडासा जड जाऊ शकतो. कारण की ज्यावेळी मात्र धावसंख्या अगदी 34 धावसंख्येवर रोखली होती. पुढच्या षटकाला तुषार अगदी विशाल बडेच्या बॅटमधून निघाला खणखणीत षटकार आपण पाहून 40 धावा मात्र बोर्डवर लागल्या गेल्या. आपण जर इथे मात्र बघूया 4 षटकांचा खेळ असणार आहे. 4 षटकामागे 10च्या सरासरीने जायचं आहे ते मात्र कालभैरव निडी संघाला. आपण पाहतोय दोन्ही संघ मात्र तुल्यबल आहे. त्याप्रमाणे गोलंदाजी देखील तेवढीच धारदार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर कालभैरव निडी संघाकडे तेवढी धारदार गोलंदाजी होती तेवढीच गोलंदाजी इथे देखील आंबेकर संघामध्ये देखील तेवढी धारदार गोलंदाजी आहे. आपण मध्ये क्षेत्रक्षणामध्ये बघूया. यामध्ये फलंदाजी मात्र पाहतोय सलामी आलेले फलंदाज पाहतोय आपण ते मात्र आपण पाहतोय याच्यानंतर होणारा सामना नाणेफेकीसाठी यायचा आहे. सनी 11 वरसे आणि कानिपनाथ नागोडणे. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्री कानिपनाथ नागोडणे आणि सनी 11 वरसे. तत्पूर्वी आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे येतोय प्रमोद आणि प्रशांत बाहुबली असं म्हटलं जातं. कारण की इथे मात्र दोन्ही फलंदाज मात्र तडफदार आहेत. परंतु इथे मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होईल गोलंदाजी मार्कडे येतोय संदेश. आपण पाहतोय संदेश माळीकडे तो नजाकत आहे गोलंदाजी आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. क्रिकेटच्या पर्वाला मात्र इथे नक्की सुरुवात होतीये. आपण जर पाहिलं तर पहिला आज मला वाटते या इलाक्यातील हा मात्र पहिला सामना असेल. थेट प्रक्षेपण देखील आपण पाहता युट्यूबच्या माध्यमातून. कारण की या मैदानावर पाहण्यासाठी सर्व खेळण्यासाठी आतुर असतात. संदेश माळीच्या हातामध्ये गोलंदाजीचा भार सोपवलाय. पण संदेश माळीला काहीतरी करामत करावी लागेल. पहिले षटक म्हटलं गेलं तर शक्तिवर्धक खेळ आपण पाहिला पॉवर प्लेचा षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामागे जास्तीत जास्त धावा घेण्याचा नक्कीच कालभैरव निडी संघाचा प्रयत्न असेल. प्रमोद मात्र बघितलं तर प्रमोदची बॅट जर तडपली ना मित्रांनो या मैदानामध्ये तर वेगळंच नजाकत पाहायला मिळेल. कारण की प्रमोदकडे ते स्ट्रोक आहेत. कारण की प्रमोद हा 10 नंबर जर्सी परिधान केला. 10 नंबर म्हटलं गेलं तर खरोखर आपल्याला आठवण येते सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांची नक्कीच आठवण येते. तर पाहिलं तर आपण जर फुटबॉल जसवामध्ये आपण पाहिलं तर मेसीची देखील पाहिलं तर 10 नंबर जर्सी आपण पाहत असतो. कारण की इथे पाहिलं तर 10 नंबर जर्सी म्हटलं गेलं तर खरोखर मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. परंतु आता मात्र सामना करेल तो इथे गोलंदाजी मार्कडे असणार आहे संदेश उर्फ बाबू आपण पाहतोय. आणि फलंदाजी मार्कडे आहे तो मात्र जबरदस्त मोठा खेळाडू तो आहे तो प्रमोद आपण पाहतोय. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा काहीसा उचली घेणारा पंचाने नक्कीच इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू पाहिला. स्टंपच्या वरून पाहिलं चांगल्या प्रकारची फेकी आणि त्याप्रमाणे फाईल लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. इथे मात्र विकेट किपरच्या असतानामध्ये चेंडू सापडला गेला आणि अशा वेळी मात्र निधावचंदीची सांगता झाली. सुरुवात मात्र अप्रतिम होतोय. कारण की ज्यावेळी हे 6 चेंडू किती महत्वाचे आहेत हे येणारा क्षण सांगून जाईल. पुन्हा चेंडू हवेमध्ये भरपूर काळ चेंडू फायदा इथे मात्र पाहिलं तर फाईल लेगचा एरिया खाली आणि इथे तरी पुन्हा पहिलं तेच प्रयत्न होतं ते प्रयत्न चुकलं आणि इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि मात्र 4 धावांचा मोठा फटका. डीजे
तरी आपण पाहतोय पहिला चेंडू जर दुसऱ्या चेंडूमध्ये चौकाराला यावेळेचा बॉल चेंडू सुरेख पद्धतीचा इथे मात्र ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू हाताळला गेला तिथे मात्र काऊ कॉलेजने अर्थ हे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल जोपर्यंत 1 आपल्या खात्यामध्ये जमा होईल. यावेळी मात्र पाहिलं तर प्रमोद चांगल्या प्रकारचा एक मोठा फलंदाज आहे तत्पूर्वी आपण प्रशांत खेळी पाहतोय कारण की आपण पाहिलं 6 महिन्यानंतर आपल्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी मात्र भव्य दिव्य स्पर्धामध्ये असा मोठा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वीकडे आहे आणि या दरम्यान मात्र खेळण्यासाठी चांगली संधी या खेळाडूला मिळते. स्ट्राईकसाठी येतो प्रशांत त्याच्याकडे मोठे स्ट्रोक आहे बघूया सामना करतो सध्याच्या गोलंदाजीचा. हो सुंदर पद्धतीचा चेंडू काय नजाकत होती मित्रांनो. आपण जर पाहिलं ना चेंडू अगदी मोठा पट्टा खेळण्याचा मनसुबा होता परंतु तेवढ्याच चपलाईने गोलंदाजी केली ती मात्र संदेश आणि काय चकित करून ठेवला. अगदी त्या वेगाने आला ना वेगावर अगदी नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र संदेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला प्रशांतला थोडासा कन्फ्यूज केला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळी बॅटच्या पट्ट्यात पाहतोय चेंडू पंची उडा दूर गेंद गई कोसो दूर. यावेळी बॅटच्या पट्ट्यात आला आणि चेंडू मात्र धाडला अगदी पाहिजे मिड विकेटच्या वरून मोठा फटका. हा सुंदर पद्धतीचा कमबॅक करतोय कारण की यावेळी चेंडू सुरेख पद्धतीचा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता काहीसा समजला नाही. इथे मात्र ज्यावेळी चेंडू पडला ना त्यावेळी सुरेख पद्धतीचा अगदी चेंडू ज्याप्रमाणे या पिचचा आहे त्याप्रमाणे त्याच पद्धतीने चेंडू थांबला गेला आणि अशा वेळी मात्र बॅट घुमली गेली परंतु चेंडू आणि मात्र इथे विकेट किंवा दसरामध्ये गेला आणि अशा वेळी सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय आणि धावसंख्या मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक षटकार आणि चौकारच्या मोबदल्यात धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 11 धावसंख्या आपण पाहतोय. 11 धाव पहिल्या षटकाचा खेळ संपला 11 धावांचा 10च्या सरासरीने जायचं आहे त्याप्रमाणे 3 षटकामागे 30 धावांची आवश्यकता 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. समीकरण काय करता येईल समीकरण 30-10ची सरासरी आहे त्याप्रमाणे दोन्ही बॅटर चाललेले आहेत आणि अशा वेळी एक षटक असं काहीतरी घरून टाकेल की त्यामुळे करिश्मा करायला लागेल. त्यावेळी मात्र गोलंदाजी मार्कडे येतोय तो विशालकडे ती नजाकत आहे ती गोलंदाजी आहे. विशाल तो काहीतरी करामत करून दाखवू शकतो कारण की चमत्काराला नमस्कार असेल पराक्रमाला पोवाडा असेल असं म्हटलं जातं तर चमत्कार घडेल का काही येणारा षड सांगून दिले परंतु फलंदाजी मार्कडे आहे तो मात्र फलंदाज आपल्याला पाहतोय प्रमोद. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय शक्तीवर्धक खेळ संपलेला आहे आणि इथे सर्व खेळाडू वगैरे सीमारेषेलगत थांबलेले आहेत आणि अशा प्रकारे मध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहतोय. त्याच दरम्यान मात्र पॉइंट आपण पाहतोय. कव्हरला क्षेत्ररक्षण आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे मिड विकेटच्या एरियामध्ये खेळ क्षेत्ररक्षण पूर्णपणे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखलेली आणि अशा वेळी पाहतोय मात्र इथे गोलंदाजी मार्कडे संदेश मात्र सुरेख गोलंदाजी केली. आता विशाल बडे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा इथे मात्र मोठा चेंडू उडवलाय तो मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी लॉंग लेगच्या दिशेने मात्र हा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. देखील व्यासपीठावर यावं तर व्यासपीठावर यावं. यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे तिकडे मात्र पाहतोय क्षेत्ररक्षण मुन्ना बडे आहे कोणतीही चूक होणार नाही. अशा वेळी मात्र मुन्ना बडेने मात्र भरपूर चेंडू हवेमध्ये राहिला त्यावेळी जर पाहिलं तर मुन्ना बडेचं लक्ष इकडे केंद्रित होतं आणि अशा वेळी चेंडू हातामध्ये सामावला आणि प्रमोद बडवीला मात्र माघारी बसवलं.
बरं ठेवतो, परंतु गोलंदाजी करत असताना 3 चेंडू टाकतो, पण 3 चेंडूमध्ये 3 षटकार खाले ते टाकत नाही. असं जर क्रिकेट जर पाहतात तर आता स्टेटसचं क्रिकेट आहे मित्रांनो. आपण जर पाहिलं पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहतोय प्रथमेशला बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू भरपूर काल हवेमध्ये, तिकडे मात्र खेळाडू आहे सुरेख झेला. यावेळी मात्र 2 चेंडूमध्ये 2 बॅक टू बॅक विकेट. प्रथमेशला देखील माघारी परतावा लागतोय. पुढच्या क्षणाला मात्र माघारी इथे मात्र प्रमोदला माघारी परतवलं. तत्पूर्वी आपण प्रथमेशला माघारी परतवलं. इथे मात्र हॅट्रिकची नामी संधी असणार आहे विशाल. यावेळेचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू काहीसा उचली घेणारा, काही इथे मात्र एक धावेचा फटका गिरीश मडवी यांचं न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. परंतु इथे मात्र पाहतोय आमचे प्रमुख पाहुणे पंकजी जवके साहेब यांचं यथोचित सन्मान दिनेश नागते यांना मी आमंत्रित करतोय. यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पूर्वी दरपणाजी पाटील साहेब यांचं देखील इथे यथोचित सन्मान होईल. तिकडे व्यासपीठावर येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. कारण की कुठेही मॅचेस असल्या कसर नक्की असतात. आपण कुठे टुर्नामेंटमध्ये टीम घेण्याचं देखील काम करतात. यावेळी फुलटच पद्धती चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. यश आहे, कोणतीही चूक होणार नाही. आपण हर्षला जर पाहिलं, परंतु इथे 9 चेंडू आपण घोषित केले. पंच तटस्थ आहेत, राहुल पाटील असतील पंच म्हणून काम करत आहेत. आणि अशा वेळी मात्र थोडीशी चूक करतोय. आता इथे एक नामी संधी मिळते ती मात्र गिरीशला मात्र सुरुवात संधी आहे. इथे प्लेट जारी असणार आहे. प्लेट मध्ये काही धावांचा विशाल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता आणि अशा वेळी मात्र त्याच्याकडून ही चूक होतीये. द्वारकानाथ पाटील सर यांचा देखील इथे यथोचित सन्मान होतोय. मायेची शाळ आणि गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान केला जाईल. आपण देखील इथे वेळात वेळ काढून आलात. एक मायेची उबदार शाळ. तत्पूर्वी आपण पाहतोय धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 20 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अशा वेळी पाहिलं गेलं तर पहिलं षटक 11 धावांचं होतं आणि दुसरं षटक मात्र विशाल 6 धावांचा खर्च केला पुरतं. पुणे इथे मात्र 2 विकेट परिधान केले. परंतु आपण पाहिलं तर 1-9च्या परत फ्रीडची मात्र इथे नामी संधी मिळते ती गिरीशाला. फुलटच पद्धतीचा चेंडू आपण पाहिलं तर अशा वेळी मात्र तुषारमध्ये चांगला प्रकारचा क्षेत्रफळ म्हणून नाणेफेकीसाठी यायचा आहे. काणिपनाथ नागोटे वारंवार तुम्हाला मी सूचित करतोय, वारंवार तुम्हाला कॉलिंग करतोय, तुम्ही येत का नाही मला कळत नाहीये. आपले प्रमुख पाहुणे देखील ते आले आहेत नाणेफेकीसाठी. तर सनी 11 वरसे चला आणि काणिपनाथ नागोडणे नाणेफेकीसाठी यायचंय. विशाल बडे आपण पाहतो दुसरे षटक मार्गस्थ आहे. अशा वेळी 11 धावसंख्या खर्च केल्या संदेश माळे यांनी. आता इथे मात्र विशाल बडे यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा प्रशांतला मात्र बीट करतोय आणि इथे मात्र निर्धाव ठेवण्याची सांगता होते. त्यावेळी चेंडू पडला ना अगदी खेळण्याचा मनसुबा होता, मनसुबा फसला आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये अगदी पाहायला गेलं तर सोडून चांगल्या प्रकारचा कॅदर केला आणि इथे मात्र निर्धाव ठेवण्याची सांगता झाली. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय एक लेजंड क्रिकेटर. आपण पाहिलं तर पंकज जवके. पाणी द्यायचंय, पाणी इकडे पुरवायचं आहे. चला हॉलंडियर
तर पंकज जाऊके आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सनी लेन वरसे आणि काळीपनाथ नागोडणे दोन्ही संघामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या चालली आहे ती 21 आणि इथे मात्र 12 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. तर कालभैरव निळी संघ जर पाहिलं तर 10ची सरासरी होती, त्याप्रमाणे संघ चाललेला आणि इथे देखील 2 षटकामागे 10ची सरासरी आहे. तर आता 2 षटकामागे आपण पाहणार आहात तिथे मात्र आपण पाहतोय कानिपनाथ नागोटणे आणि सलीनियन वरसे यांच्या दरम्यान मात्र हा नाणेफेकीचा कौल होतोय. लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय पंकज जवके गेली कित्येक वर्ष आपल्या गावासाठी नावाचा डंका वाजवत होते, परंतु आज मात्र नाणेफेकीचा कौल करतायत. आज मात्र पाहायला तर पवनपुत्र बेनसेवाडी ब संघ असणार आहे, जय हनुमान चोळे असणार आहे, श्री गणेश अली वरवटणे अपोजिट कडसुरे असे 2 होणारे पुढचे सामने आहेत आपण पाहणार आहात आज दिवसभरात. हर्ष बडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र बघूया आपल्या संघासाठी जर मॅचला कलाटणी मिळणार असेल तर इथे मात्र एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. तर इथे मात्र आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तर चांगल्या प्रकारचा इथं एक नमुना पेश कराल. परंतु ज्यावेळी फलंदाज पाहिले तर अगदी स्फोटक फलंदाज आहेत. आपण पाहतो गिरीश मडवीला आपण पाहतोय, प्रशांत मडवीला आपण पाहतोय, दोन्हीही मोठे फलंदाज आहेत, अगदी चांगल्या प्रकारचा त्यांच्याकडे अनुभव आहे. परंतु हर्ष बडे काय करिश्मा करेल या मैदानावर जर खरोखर सामना जिंकायचा असेल तर करिश्माच करावा लागेल. तर बघूया येणारे 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण असणार आहे. या 2 षटकामध्ये पूर्णपणे करामत वेगळी होणार आहे. तसेच आपण पाहतोय प्रमुख पाहुणे म्हणून इस्माईल पित्तू यांचं देखील इथे आगमन होतोय. यावेळचा बॉल सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. इथे मात्र एक थोडा स्वतःला झुकवून दिलं होतं. अशा वेळी बॅटवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एवढ्या वेगाने गेला ना तिथे मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये हातामध्ये घुसला आणि अशा वेळी मात्र पाहिलं तर थोडासा गिरीशला मात्र कन्फ्यूज करतोय आणि चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा हाताळतोय. इथे मात्र 11 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आपण पाहतोय. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा परंतु ऑफ टिकला सोडून जाणार दरम्यान पंचाने देखील इशारा करतोय. पंचाचा इशारा जोपर्यंत येईल तोपर्यंत नक्कीच पंचाने 2 हात समांतर जमिनीला केले आणि इथे मात्र 1 धावेची शिक्षा ठोठावली आणि अशा वेळी मात्र 1-1 धाव किती महत्वाची आहे ते मात्र सगळं इथे मात्र येणारा शेड सांगतोय. कारण की 1-1 धाव मी मात्र पाहिलं इस्माईल पित्तू यांचं सत्कार करतील दिनेश नागते यांना मी आमंत्रित करतोय. सरांचं देखील स्वागत करायचं आहे. इथे मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, इथे मात्र डान्सिंग डाऊन झाला आणि मोठा फटका लगावला तो डीप स्क्वेअरच्या वरून खणागत की हल्ला खणखणीत दणदणीत षटकार. आपण पुढे असं व्यासपीठावर उसवी सोडून जाणारा चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत पुन्हा एकटी भर पडतीये. कारण की ज्यावेळी चेंडू पडला गेला ना पहिला थोडासा मिस झाला, अशा वेळी मात्र पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला होता. परंतु गिरीश म्हटलं गेलं तर एक नाव आहे मित्रांनो कालभैरव निळी संघाचा. कारण की त्यांनी आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणतात. कारण की त्यांनी मोठी मोठी टुर्नामेंटमध्ये मोठ्या मोठ्या गोलंदाजांना मात्र नतमस्तक केलंय आणि अशा वेळी देखील यश मात्र थोडं 10 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण आपण पाहतोय. हर्ष बडे गोलंदाजी मार्कडे. यावेळीचा बॉल फुलटक पद्धतीचा परंतु इथे देखील पॅरेलल शॉट फॉर द 6 रन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी जर पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला, चेंडू मात्र सीमापार गाठण्यात यश संपादन झालं. समीकरणानंतर आपल्याला पाहायला मिळाले.
बॉल अगदी अत्तर गतीचा लेफ्टचा अडचला इथे मात्र चांगला तुम्ही जो पडते मात्र वेळ दिला लावला पण नाही होतं अशा वेळी इथं नाही खाण्यामध्ये जमा यावेळी पाहिलं तर गिरीश पूर्णपणे हॅवी झाला आणि अशावेळी संघासाठी पूर्णपणे एक तारणहार म्हणून मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेस देखील सुंदर पद्धतीचा आडव्या बॅटने खेळला तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा मिड विकेटचे क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशावेळी कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेलेला हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा एक धावेचा फटका आपण पाहतोय तो मात्र प्रशांत मडवीच्या बॅटमधून निघालेला. इथे एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर मात्र 37 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजून देखील पाहिलं तर 4 धावांचं योगदान देणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण जरा उलट झालंय मित्रांनो. ज्यावेळी पाहिलं तर 12 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं तिथे मात्र 7 चेंडू 4 धावांचं समीकरण. यावेळीचा बॉल पूर्णपणे आपण पाहिलं तर स्टंपच्या अगदी पूर्णपणे ऑफसाईडला खेळण्यासाठी आलं आणि यावेळी चेंडू मात्र पाहिलं सुरेख पद्धतीचा पंचाचा इशारा जोपर्यंत येते तोपर्यंत निधाव चेंडूची सांगता झाली आणि इथे जर पाहिलं तर 6 चेंडून 4 धावा म्हटलं गेलं तर या मैदानावर तसा अशक्य असं काही नाहीये. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यावेळी क्रिकेट जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील होणं इम्पॉसिबल होऊ शकतं. कारण की क्रिकेट म्हटलं गेलं तर कित्येक मॅचेस आपण पाहिल्या तर सहजरित्या खेळायच्या नादावे धावा जास्त असतात ना तेव्हा मात्र फलंदाजी करत असतो. परंतु त्याचा माइंड इथे मात्र 6 चेंडू 4 धावा असताना तिथे मात्र डिफेन्स करायला जातो. त्या डिफेन्स करायच्या नादामध्ये मात्र विकेट परिधान होतं आणि त्यानंतर मात्र एक चेंडू पुन्हा खेळण्यासाठी मात्र थोडासा माइंडसेट पुन्हा बदलतं आणि इथे मात्र 1-2 चेंडू जर डॉट गेले तर पुन्हा मनामध्ये वेगळी संशय येते आणि यावेळी जर फलंदाज कन्फ्यूज झाला का तिथेच मात्र मॅचला वेगळी कलाटणी मिळते. गोलंदाजी मार्कडे आपण पाहिलं तर विवेक घासे त्याच्याकडे गेली दांडगा अनुभव त्याच्याकडे नक्कीच आहे. गेली कित्येक वर्ष आपण संघासाठी योगदान देत आहे. परंतु आज जर खरोखर जर करिश्मा करायचा असेल गावाला जर जिंकायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 4 धावांचं समीकरण ते रोखण्यात यश संपादन करेल का. परंतु पाहिलं तर फलंदाजी मार्कडे आहे तो मात्र प्रशांत मडवीला आपण पाहतोय. तिकडे मात्र सुटकेचा श्वास असेल कारण की प्रशांत जर स्ट्राईकला असेल गिरीश जर स्ट्राईकला असेल तर मॅचमध्ये काही होऊ शकतं. परंतु इथे मात्र पाहिलं तर हा चमत्कारच घडवेल तर मात्र इथे विवेक आपण पाहतोय. त्यावेळेचा बॉल सुंदर पद्धतीचा हाताळला गेला. काय मित्रांनो गोलंदाजी मी मागाशीच म्हटलं की विवेककडे ती नजाकत आहे. विवेककडे लेग स्पिन लेग कटर आणि ऑफ कटर हा मारा दोन्ही आहे मित्रांनो. फलंदाजाला कन्फ्यूज करण्यासाठी हा गोलंदाजी नक्की चांगल्या प्रकारची करू शकतो कारण की इथे त्याच्याकडे एक्सपिरियन्स पूर्णपणे झोकवतोय. परंतु प्रशांत मडवीला माहिती आहे की मी कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो. परंतु इथे मात्र पाहिलं यावेळी कॉन्फिडन्स मला असणं गरजेचं आहे. बॉल बॅटच्या कडा इथे मात्र पाहिलं तर अगदी थर्ड मॅनच्या रेषेने एक धाव तर घेतलेली आहे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण. थोडासा फील्डमध्ये चेंजेस केला आणि अशा वेळी मात्र पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनच्या रेषेने क्षेत्रक्षण तैनात नव्हता. परंतु जर पाहिलं तर बॅटचा कडा लागला आणि अशा वेळी मात्र 1च्या बदल्यात 2 धावा नक्कीच मिळाल्या आणि या 2 धावा संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान झालं कारण की प्रशांतचा मारण्याचा मनसुबा होता परंतु बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही. परंतु बॅटचा इनर एज लागला आणि इथे मात्र पाहिलं तर विकेट किपरच्या मागे एकूण 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्याने थोडासा दिलासा मिळाला असेल कारण की पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र दडपण आलं होतं. ते दडपण पूर्णपणे इथे खारीज झालंय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र मुन्ना बडे आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव समाधान मारायला लागेल. डीप स्क्वेअर मात्र क्षेत्ररक्षण मुन्ना बडे आहे. परंतु पाहिलं ना तर थोडंसं मात्र हेच सेटअप अगोदर आणलं असतं तर थोडंसं काहीतरी वेगळं घडलं असतं कारण की हर्ष बडेला थोडंसं महागडं ठरलं कारण की त्याप्रमाणे पाहिलं तर 20 धावांचं समीकरण 12 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं. त्यावेळी मात्र 16 धावा खर्च केल्या आणि अशा वेळी मात्र इथे विवेक घासे देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 3 धावा खर्च करतोय. 3 चेंडूमध्ये 1 धावाची गरज. इथे मात्र स्कोअर लेवल झालेला आहे परंतु 3 चेंडू कंपल्सरी चेसिंग असल्या कारणामुळे 3 चेंडूमध्ये 1 धाव होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. गिरीश स्ट्राईकसाठी आलाय. तेच अगदी पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी ज्यांनी केली रोहन
मडवी यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, प्रशांत मडवी यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. हेच टर्निंग पॉईंट ठरलं, कारण की ज्याप्रमाणे आंबेकर संघाच्या धावा रोखण्यात मात्र यश संपादन केलं. परंतु आता मात्र पाहतोय इथे मात्र दोन्ही फलंदाज तेवढेच मातब्बर आहेत. दोन्ही फलंदाजीकडे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. आता एक्सपिरियन्सच्या जोरावर मात्र सहजरित्या खेळलं जातंय. परंतु इथे पाहतोय 3 चेंडू आणि 1 धावाचं समीकरण. बघूया काय घडणार आहे. अगदी पाहिलं तर सुंदर पद्धतीची गोलंदाजी मित्रांनो, काय नजाकत आहे. तर अजून जर धावा असत्या ना तर काय मित्रांनो फलंदाजीमध्ये मजा आली असती. परंतु इथे मात्र विवेक थोडंसं मात्र काय असू द्या, थोडंसं मात्र इथे पाहिलं तर कालभैरव निळी संघाला देखील अगदी सुटकेचा श्वास घ्यायला लावतोय. परंतु सुटकेचा श्वास अजून संपला नाही मित्रांनो. अजून पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 1 धावाचं गरज आहे. आणि जेवढ्या वेगावर गोलंदाजी करतोय ना तेवढ्या जर असत्या ना ते इथे मात्र जर यशनी 7 ते 8 धावा जर ठेवल्या असत्या ना तर काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं असतं. विवेक ऑन फायर होतोय मित्रांनो. काही असू द्या, पहिला सामना रंगतदार सामना पाहायला मिळते. एक धावेसाठी कसं झगडायला लागतंय ते मात्र नक्की दाखवलं जाते. यावेळेचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, तिकडे मात्र डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी मात्र विनिंग फटका खेळला गेलाय तर मात्र गिरीशच्या मडवीच्या बॅटमधून. अशा वेळी जर पाहिलं तर गिरीश ऑन फायर झाला, चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. ते 2 षटकार किती अगदी फायदेशीर ठरले ते मात्र कालभैरव निळी संघाला. अशा वेळी दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.